सो ठीक आहे, स्टार्ट करू आता. सो आज मी सांगणार आहे की ना, जे माझे मंथली एक्सपेन्सेस आहे ना, जे पूर्ण महिन्याचा खर्च असतो ना, तो वन बाय वन सांगणार आहे. तो सांगायचं कारण असं आहे की एक मनी मॅटर्स म्हणून, म्हणजे ॲज अ इन्कम म्हणून, ॲज अ पैसे म्हणून किती इम्पॉर्टंट आहे ते सांगायचं मला फक्त. की माझा किती फालतू खर्च आहे म्हणा, किती सेव्हिंग करतोय वगैरे, या गोष्टी सगळ्या सांगायच्या मला. सो याच्यामध्ये सांगायचं किंवा हे करायचा उद्देश एवढाच आहे की याच्यामुळे माझे ना जेवढे खर्च आहे ना, तेवढे खर्च मला कळलं पाहिजे की मी किती पैसे वाया घालतोय, किती पैसे सेव्ह करतोय, या गोष्टी मला कळल्या पाहिजे म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मी एक करू सगळे पहिले माझे ना हे सांगणार आहे बिल म्हणा, त्याच्यानंतर जे पैसे सेव्ह करतोय, SIP करतोय, त्याच्यानंतर जे पैसे सेव्हिंग्स करतोय, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लाईट बिल. जे आमच्या पूर्ण घराचं लाईट बिल येतं ना, लाईट बिल आहे 1000 रुपये. 1000 रुपये पूर्ण महिन्याचं, एक महिन्याचं लाईट बिल असतं आमचं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सिलेंडरचं बिल हे असतं आमचं 1000 रुपये. पहिलं कोणतं लाईट बिल होतं 1000 रुपये, दुसरं सिलेंडर बिल 1000 रुपये, त्याच्यानंतर एक ग्रोसरी म्हणजेच किराणा वगैरे. आता पूर्ण आमचा महिन्याचा किराणा वगैरे म्हणशाल तो 4000 रुपयाचा. ठीक आहे. तिसरी गोष्ट ग्रोसरी म्हणजेच किराणा 4000 रुपये. चौथी मोबाईल रिचार्ज, जो माझा मोबाईल रिचार्ज आहे, जे माझे पर्सनल एक्सपेन्सेस आहे. सॉरी, मोबाईल रिचार्जमध्ये मी तिघांचं इन्क्लूड करणार आहे, म्हणजे आमच्या घरात मी, माझे वडील, माझी मम्मी, तिघांचं पण 1500 रुपये, 1500 रुपीज. त्याच्यानंतर आहे नेटफ्लिक्स, जे माझ्या पर्सनल यूजसाठी घेतलं होतं मी, 150 रुपीज पर मंथली याचं हे राहतं. ठीक आहे. इन्स्टॉलमेंट्स, जे लोन घेतलेले मी, एक माझं पहिलं लोन आहे समजा, मी घेतलं म्हणजे माझ्या वडिलांनी घेतले. इन्स्टॉलमेंट याची दर महिन्याला 8000 रुपये, म्हणजे 8000 रुपये दर महिन्याची EMI असते. नेक्स्ट आहे फास्ट फूड, म्हणजे जे बाहेरचं खातो म्हणा, मोस्टली मीच खातो. जे ड्रिंक्स वगैरे असतात आपले, स्प्राईट वगैरे म्हणा, या गोष्टी मी जे पितो, त्या स्प्राईट म्हणजे माझा म्हणा, निंबोज म्हणा, या गोष्टी आवडतात ना त्या. त्याचं एकूण मंथली माझं पडलं 2000 रुपीज, 2000 रुपये. नेक्स्ट आहे व्हेजिटेबल मार्केट, म्हणजे दर गुरुवारी जी आम्ही जे भाजीपाला आणतो वगैरे त्याची एकूण खर्च होता 2000 रुपीज. मी आता पूर्णपणे सगळं एक्सेल शीटवर एक तयार केलेलं आहे, असं सगळं खर्च लिहून ठेवलेले. त्याच्यानंतर परत एक लोन घेतले, त्या लोनची EMI जाते दर महिन्याला 500 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट परत स्कूटी मेंटेनन्स, म्हणजे जी स्कूटी घेतलेली आम्ही, स्कूटीचं मेंटेनन्स आणि पेट्रोल सर्व्हिसिंग मिळून 5000 रुपये. स्कूटीचं मेंटेनन्स, पेट्रोल मिळून 5000 रुपये. नेक्स्ट डे अजून परत एक लोन घेतलेलं आहे, त्याचं मंथली EMI असते 1000 रुपये. त्याच्यानंतर फेस्टिवल म्हणा, एखादं वेडिंग म्हणा, एखादं लग्न सर म्हणा, या गोष्टी येतात, जेव्हा IR करावं लागतं आपल्याबरोबर, आणि त्या IR मध्ये जातात 2000 रुपये महिन्याचे. म्हणजे मोस्टली कॉमन धरून चालावं लागतं, असा हा खर्च आहे. त्याच्यानंतर मिल्क, दूध आणावं लागतं, दिवसासाठी 2000 रुपये परत महिन्यात लागतात. मग असं टोटल मंथली कॉस्ट किती येतोय? 30,150 रुपये. किती? 30,150 रुपये, 30,150 रुपीज. हा पूर्ण महिन्याचा कॉस्ट येतोय. आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हे सांगायचं, जेवढे मी खर्च सांगितले आता, त्या सगळ्या खर्चामध्ये ना मला काय कमी करता येईल हे तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि हा पूर्ण माझ्या महिन्याचा कॉस्ट म्हणा, की महिन्याची एक्सपेन्सेस आहे माझे. तुम्हाला हे सांगायचं की याच्यामुळे महिन्यात काय कमी करता येईल, ज्याचे माझे खर्च कमी होते वगैरे. ठीक आहे. हे सांगायचं कारण एवढंच की याच्या आपल्याला काय होतं, मी तर म्हणतो तुम्ही प्रत्येक गोष्ट करा. काय की एक शीट घ्यायची, एक्सेल शीट घ्यायची, किंवा एक नॉर्मल नोटपॅड घ्यायचा. नोटपॅडवर ना जे पूर्ण महिन्याभराचे आपले खर्च आहे ना, ते पूर्ण महिन्याभराचे खर्च लिहून ठेवायचे. त्याच्यातून तुम्हाला कळत जाईल की अजून कोणते कोणते खर्च आहे, आपण किती महिन्याला आपला जो पेमेंट म्हणा, मंथली सॅलरी किती, आपण खर्च किती करतोय, या सगळ्या गोष्टी कळत जाते हळूहळू. आणि त्या गोष्टी कशा कमी करायच्या, अजूनपर्यंत मला सोल्युशन भेटलं नाही. मला सोल्युशन शोधतो की माझे जे मंथली एक्सपेन्सेस, मंथली कॉस्ट आहे, त्यांना मी कसं रिड्यूस करू शकतो, कसं करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला काही सोल्युशन भेटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.